नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फेडरल बँक अंतर्गत नवीन एक भरती प्रक्रिया जी आहे तर ती चालू झालेली आहे. मग या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या पोस्ट असणार आहे? त्यासाठी बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे? त्यानंतर इलिजिबिलिटी आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे. त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे? सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? एक्झामिनेशन फी किती असणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील. सुरुवातीला बघा विद्यार्थी मित्रांनो, जी नोटिफिकेशन आलेली आहे तर ती नोटिफिकेशन बघूया. फेडरल बँक अंतर्गत बघा ही भरती प्रक्रिया असणार आहे. तर यामध्ये बघा रिक्रुटमेंट फॉर प्रोसेस असोसिएट ऑफिसर सेल्स. बघा आपली जी पोस्ट असणार आहे ही रिक्रुटमेंट कोणत्या पोस्टसाठी आहे? असोसिएट ऑफिसर सेल्स या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे. यामध्ये बँक रिलेटेड माहिती दिलेली आहे. आता यामध्ये बघा सुरुवातीला इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी दिलेले आहे. मग ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे बघा 20 फेब्रुवारी 2026 ला ऍप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 20 फेब्रुवारी 2026 ला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. मग लास्ट डेट कधी आहे बघा 4 मार्च 4 मार्च 2026 ही लास्ट डेट असणार आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी. मग ही जी आपली पोस्ट आहे बघा, तर या पोस्टला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे? या ठिकाणी आपल्याला क्लिअर दिलेलं आहे. या ठिकाणी वरती रूल्स दिलेले आहे UGC चे. तर कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम ॲग्रीगेट 50% or above throughout class 10th, class 11th, डिप्लोमा अँड ग्रॅज्युएशन. बघा तुम्हाला ग्रॅज्युएशन पर्यंत जे काही तुमचं डिप्लोमा झालेला असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, 10वी 12वी जे झालेलं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मिनिमम तुम्हाला 50% मिळालेच पाहिजे. आणि त्यानंतर एज लिमिट आपल्याला बघायचं आहे. आता डाउट क्लिअर झालेला आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला मिनिमम 10वीला 12वीला ग्रॅज्युएशनला मिनिमम तुम्हाला 50% असलेच पाहिजे. त्यानंतर आता बघा एज लिमिट दिलेलं आहे. कॅन्डिडेट shall not exceed 27 years of age should be born on or after 1 February 1999 to be eligible to apply for the selection process. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 27 इयर मॅक्सिमम एज असणार आहे आणि जे विद्यार्थी 1 फेब्रुवारी 1999 नंतरचे आहेत, तर ते एलिजिबल असणार आहे यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी. मग यामध्ये एज रिलॅक्सेशन कोणत्या कॅटेगरीला मिळणार आहे? जे विद्यार्थी बघा SC आणि ST कॅटेगरी मधील विद्यार्थी आहे, तर ते बघा त्यांना मॅक्सिमम एज जे आहे तर ते 32 असणार आहे. आता एज लिमिट रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढील माहिती बघूया प्लेस ऑफ डोमासाइल्स. कॅन्डिडेट्स डोमासाइल इन स्टेट्स UT मेन्शन इन द annexure are eligible to apply for the selection process. मग बघा त्यांनी खाली दिलेले आहे नॅशनॅलिटी बघा. आपण प्लेस ऑफ डोमासाइल आपण बघितलेलं आहे. तुम्ही त्या स्टेट मधले असले पाहिजे. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करत आहात. त्यानंतर मग अजून काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी ओन्ली सिटिझन ऑफ इंडिया आर एलिजिबल टू अप्लाय फॉर द प्रोसेस. आपण डोमेसाइल रिलेटेड माहिती बघितलेली आहे. नॅशनॅलिटी बघा काय दिलेलं आहे. ओन्ली सिटिझन ऑफ द इंडिया आर एलिजिबल टू अप्लाय फॉर दिस प्रोसेस. जे काही इंडियन आहेत म्हणजे सर्व आपले भारतीय लोक जे आहेत ते यासाठी एलिजिबल असणार आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी. खाली तुम्हाला माहिती वगैरे त्यांनी दिलेली आहे. आता त्यानंतर पुढची इम्पॉर्टंट माहिती बघूयात. आपल्याला माहिती आहे पोस्ट जे आहे तर ती असोसिएट ऑफिसर सेल्स ही आपली पोस्ट असणार आहे. तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे 4.64 लॅक्स अँड मॅक्सिमम बघा 6.70 लॅक्स म्हणजे 70 लॅक्स 6.70 लॅक्स डिपेंडिंग अपॉन परफॉर्मन्स. परफॉर्मन्स बघून तुम्हाला जे पेमेंट आहे तर ते मिळणार आहे. पण ते किती दिलेलं आहे? म्हणजे पूर्ण वर्षाचं ते पॅकेज त्यांनी दिलेलं आहे. 4 पॉइंट म्हणजे 4,64,000
ते 6,70,000 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे. म्हणजे जवळपास महिन्याला 35 ते 40 पकडून चाला 40,000 तुम्हाला महिन्याला मिळणार आहे. आता त्यानंतर आता आपण बघितलेलं आहे पेमेंट वगैरे किती मिळणार आहे, काय बेनिफिट्स पण बाकीचे त्यांनी दिलेले आहे. तुम्ही ही माहिती जी आहे तर ती रीड करू शकता. त्यानंतर बघा अजून काय दिलेलं आहे बघा. पिरियड ऑफ प्रोबेशन. प्रोबेशन पिरियड किती वर्षाचा असणार आहे? 1 इयरचा तुमचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे. त्यानंतर सिलेक्शन राउंड्स. सिलेक्शन राउंड्स बघा. सिलेक्शन राउंड्स फॉर द रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी ग्रुप डिस्कशन. बघा. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे, तर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रुप डिस्कशन, ॲप्टिट्यूड टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू. तुमचे 3 स्टेजेस असणार आहे आणि तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर सिलेक्शन राउंड्स रिलेटेड तुम्हाला स्क्रीनवर माहिती दिसत असेल. तुम्ही व्यवस्थित ती रीड करून घ्यायची आहे. आता त्यानंतर हाऊ टू अप्लाय. बघा आपल्याला माहित आहे सुरुवात कधी झालेली आहे 20 फेब्रुवारी 2026 आणि लास्ट डेट आहे 4 मार्च 2026. तर जे विद्यार्थी आता ग्रॅज्युएशन तुम्हाला सांगितलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि 50% जे आहे तर ते तुम्हाला पडले पाहिजे. आता त्यानंतर मग बघा खाली माहिती दिलेली आहे ऍप्लिकेशन कुठे करायचं आपण त्या रिलेटेड सुद्धा आपण माहिती बघणारच आहोत. आता बघा ऍप्लिकेशन फी किती असणार आहे. तुम्हाला स्क्रीन दिसत आहे जनरल आणि ऑथर जे विद्यार्थी आहेत तर त्यांना ₹500 फी लागणार आहे आणि जे विद्यार्थी बघा एस-सी, एस-टी कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांना ₹125 फी लागणार आहे. आणि खाली तुम्हाला जी-एस-टी दिलेला आहे 18% जी यावर तुम्हाला लागणार आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पेमेंट फॉर फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. बाकी आता सर्व तुम्हाला याची माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला माहीत आहे. काही जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो बघितलेली आहे. आता लास्टचा प्रश्न ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे? बघा फेडरल बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एफ-ची लिंक सुद्धा भेटून जाणार आहे. परंतु हे डायरेक्ट पेज जे आहे या ठिकाणी बघा अप्लायचं बटन दिलेलं आहे. मग हे पेजची लिंक जी आहे तर ती मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी अपलोड करणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. या ठिकाणी बघा संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. ग्रॅज्युएशन लागणार आहे. लास्ट डेट लास्ट डेट वगैरे लास्ट डेट पण दिलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर जॉब पोस्टिंग डेट जे आहे त्या रिलेटेड संपूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. नोटिफिकेशन पण या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. गाईडलाईन्स अँड स्कॅनिंग अँड अपलोडिंग फोटोग्राफ अँड सिग्नेचर यावर क्लिक करून तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन जे आहे तर ते बघू शकता. या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवर पण अपलोड केलेली आहे. आणि जो काय आपला WhatsApp ग्रुप आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर गेल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनल, WhatsApp चॅनल यावर तुम्हाला लिंक ज्या आहेत त्या भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारे आज आपण फेडरल बँक अंतर्गत जी रिक्रुटमेंट होती, तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.